नमस्कार मित्रांनो, खूप जुन्या काळाची गोष्ट आहे। एका नगरात गोपाळदास नावाचा एक ब्राह्मण आपल्या पत्नी समवेत राहत होता। त्याला 5 पुत्र आणि 5 सुना होत्या। तरी सुद्धा गोपाळदास आणि त्याची पत्नी नेहमी दुःखी असायचे, कारण त्यांचे सर्व पुत्र वेगवेगळे राहून आपापला संसार करत होते आणि आईवडिलांची अजिबात काळजी घेत नव्हते। ब्राह्मण गोपाळदास हा विद्वान, शास्त्रपंडित आणि कर्मकांड करणारा होता। नगरातील लोक त्याचा खूप मान ठेवत। कधी कथा, कधी कीर्तन, तर कधी पूजापाठ करून तो अगदी समाधानाने आपली उपजीविका चालवत असे। नियमप्रिय असलेला गोपाळदास दररोज पहाटे उठून 4 मैल दूर असलेल्या गंगेवर स्नानासाठी जात असे। परत येताना तो श्रीरामाच्या मंदिरात तासनतास पूजा करीत असे आणि तिथेच त्याला प्रसाद व फळे मिळत। यालाच तो गंगा स्नानाचे पुण्यफळ समजत असे। जरी मुलांच्या उपेक्षेमुळे त्याला मनस्ताप होत असला, तरी तो आपल्या आयुष्यात समाधानी होता। एके दिवशी गोपाळदासांची पत्नी गंभीर आजारी पडली। खूप उपचार करूनही तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही आणि अखेर तिचे निधन झाले। पत्नीच्या मृत्यूनंतर गोपाळदास म्हणाला, हे ईश्वरा, आता या वृद्धावस्थेत मला आधार कोण देणार? माझे पुत्र तर माझ्यापासून आधीच वेगळे झाले आहेत, आता माझी देखभाल कोण करणार? पत्नीच्या मृत्यूने गोपाळदास पूर्णपणे खचून गेला। तो स्वतःही आजारी पडू लागला। काही दिवसातच त्याची अवस्था इतकी खराब झाली की गंगेवर स्नानासाठी जाणे त्याला अशक्य झाले। आता तो शेजारच्या मुलांना सांगून जवळच्या विहिरीतून पाणी आणून घेत असे आणि त्याच पाण्याने स्नान करत असे। तो मनात विचार करू लागला, हे वार्धक्य किती दुःखदायक आहे। 5 पुत्र आणि 5 सुना असून सुद्धा आज मला गंगाजलही मिळत नाही। आजारपणामुळे यजमानांच्या घरी त्याचे येणे जाणे बंद झाले आणि त्याची कमाईही थांबली। दिवसेंदिवस त्याची स्थिती अधिकच वाईट होत गेली। तो स्वतःला पूर्णपणे एकटा आणि असहाय्य समजू लागला। तो सतत विचार करत असे, मी गंगेत स्नान करणे बंद केल्यापासूनच माझ्या मागे दुर्भाग्य लागले आहे, पण आता हातपाय कमजोर झाले आहेत, तर मी नदीकाठी कसा जाऊ? हळूहळू त्याच्या मनात ही गोष्ट पक्की बसली की संकटातून मुक्त होण्यासाठी गंगा स्नान करणे अत्यावश्यक आहे। एके दिवशी त्याने ठरवले की सुनांकडे मदत मागायची, कदाचित त्यांना माझ्यावर दया येईल। असा विचार करून तो प्रथम मोठ्या सुनेच्या नीलमच्या घरी गेला। तो म्हणाला, सुनबाई, तू तर आमच्या घराची लक्ष्मी आहेस। सासऱ्याची सेवा करण्याचे पुण्य तुला आजवर मिळालेले नाही। सासू सासऱ्यांची सेवा केल्याने संततीला सद्बुद्धी मिळते आणि घरात सुख शांती नांदते। बघ, तुझी सासू तर गेली, आता मीच उरलो आहे। मीही फार दिवसांचा पाहुणा नाही, केव्हा प्राणांची दोरी तुटेल काही सांगता येत नाही। मी आयुष्यभर नियमाने गंगेवर स्नान केले आहे, पण आता या वृद्ध शरीराने ते शक्य नाही। काय तू रोज 1 मडके गंगाजल भरून आणू शकशील का? तसे केलेस तर तुला पुण्य मिळेल आणि मला गंगाजलाने स्नान करता येईल। नीलम ही फारच चलाख होती। सासऱ्याच्या गोड बोलण्याला ती बळी पडली नाही। ती म्हणाली, पिताजी, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे। मलाही तुमची सेवा करण्याची इच्छा आहे, पण तुम्हाला माहीतच आहे माझा संसार फार मोठा आहे। सकाळी मुलांना अंघोळ घालणे, जनावरांना चारा देणे, घरातील असंख्य कामे, या सगळ्यात वेळच मिळत नाही। मग मी 4 मैल दूर नदीवर कशी जाऊ? माझा सल्ला असा आहे की तुम्ही लहान सुनेकडे जा। ऐकले आहे ती दिवसभर मोकळीच असते। गोपाळदास म्हणाला, कदाचित तू बरोबर बोलतेस,
असे म्हणत तो जड अंतकरणाने तिथून निघून गेला. चालताना तो स्वतःशीच पुटपुटला, कसा जमाना आला आहे. सासू सासऱ्यांपासून लोक असे दूर पळतात, जणू काही त्यांना एखादा भयंकर रोग झाला आहे. यानंतर तो दुसऱ्या सुनेकडे मीनाकडे गेला. तिलाही त्याने तीच विनंती केली. मीना पटकन म्हणाली, माफ करा पिताजी, मला तुमची सेवा करायला खूप आवडले असते, पण आज मला माहेरी जायचे आहे, त्यामुळे मी असमर्थ आहे. तिसऱ्या चौथ्या सुनेकडे गेल्यावरही सर्वांनी काही ना काही कारण सांगून नकार दिला. चारही सुनांनी नकार दिल्यावर पाचव्या सुनेकडे जाण्याचे धैर्य गोपाळदासाला होत नव्हते, कारण त्याचा पाचवा मुलगा परदेशात होता आणि तो आर्थिकदृष्ट्याही कमकुवत होता. तरीसुद्धा अंतप्रेरणेने तो तिच्याकडे गेला. दारावर टकटक करताच आतून मधुर आवाज आला. कोण आहे? गोपाळदास म्हणाला. मी आहे सुनबाई, तुझा सासरा गोपाळदास. दार उघडताच राधाने सासऱ्यांना पाहिले आणि आनंदाने त्यांच्या पायावर नतमस्तक झाली. प्रणाम पिताजी. गोपाळदासांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. सदा सुहागण रहा. राधाने त्यांना आत नेले व म्हणाली, आज आमचे भाग्य उजळले, तुम्ही आमच्या घरी आलात. माझ्याकडून जी सेवा होईल ती जरूर सांगा पिताजी. गोपाळदासांनी तिला गंगेच्या जलाविषयीची इच्छा सांगितली. हे ऐकताच राधा म्हणाली, इतकीच का पिताजी? ही सेवा तर माझे सौभाग्य आहे. दुसऱ्या दिवसापासून राधा रोज गंगेवर जाऊन स्नान करून गंगाजल आणू लागली. सासऱ्यांना स्नान घालू लागली. एके दिवशी स्नानानंतर जेव्हा तिने त्यांचे ओले वस्त्र पिळले, तेव्हा त्या पाण्याच्या थेंबातून मोती तयार होत असल्याचे पाहून ती थक्क झाली. त्यानंतर हा चमत्कार रोज घडू लागला. राधा ते मोती जपून ठेवू लागली. काही दिवसातच तिच्याकडे खूप मोती जमा झाले. तिने ते बाजारात विकले. सोनार म्हणाला, हे तर अतिशय दुर्मिळ मोती आहेत, याच्या बदल्यात मी तुला 500 सुवर्ण मुद्रा देतो. त्या धनातून राधाने सासऱ्यांसाठी सुंदर कपडे विकत घेतले. ती म्हणाली, पिताजी, हे सगळे तुमच्या सेवेमुळेच मिळाले आहे. कपडे घेऊन ते आपल्या खोलीकडे गेले. त्यानंतर जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशी गोपाळदासांची गरिबी, लाचारी आणि आजारपण जणू पूर्णपणे दूर झाले. त्यांचे जीवन पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक सुखकर झाले. मग आणखीन काही दिवस गेल्यावर राधाकडे पुन्हा बरेच मोती जमा झाले. तेव्हा एके दिवशी तिने सासऱ्यांना म्हटले, पिताजी, घरात पूजापाठ होऊन बराच काळ लोटला आहे. मला वाटते की आपण एक मोठी पूजा आयोजित करावी आणि आसपासच्या सर्व लोकांना भोजनासाठी आमंत्रित करावे. हे ऐकून सासरे आश्चर्याने म्हणाले, सुनबाई, तू ये काय म्हणतेस? एवढी मोठी पूजा आणि भोजनाचा खर्च खूप मोठा असेल. राधा हसत म्हणाली, पिताजी, पैशांची अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त पूजा आणि भोजनाची तयारी करा. राधाचे बोलणे ऐकून ब्राह्मण गोपाळदास खूपच चकित झाले. ते मनात विचार करू लागले, ही सुनबाई तर गरीब आहे, मग एवढ्या मोठ्या पूजेचा आणि दावतीचा खर्च ती कसा करणार? त्यांना हे माहीत नव्हते की ओल्या कपड्यातून गळणाऱ्या पाण्याच्या थेंबापासून मोती तयार होत होते. याचे एक कारण म्हणजे त्यांची दृष्टी आता कमजोर झाली होती आणि दुसरे म्हणजे स्नानानंतर ते लगेच आपल्या खोलीत निघून जात असत. शेवटी सासऱ्यांनी मनाशी ठरवले, ठीक आहे सुनबाई, जसे म्हणते तसेच करूया. शेवटी ती माझी सुनबाई आहे. तिच्याकडे सामर्थ्य नसते तर ती एवढी मोठी गोष्ट बोललीच नसती. निश्चित शुभ दिवशी मोठ्या थाटामाटात पूजा संपन्न झाली. त्यानंतर सर्व लोकांना भरपूर भोजन घालण्यात आले.
भोजन झाल्यावर राधाने प्रत्येक ब्राह्मणाला दक्षिणा म्हणून एक एक दुर्मिळ मोती दिला. मोती मिळाल्याने सर्व ब्राह्मण अत्यंत आनंदित झाले. त्या दिवसापासून राधा संपूर्ण नगरात चर्चेचा विषय ठरली. ही चर्चा जेव्हा राधाच्या चारही जावा म्हणजेच जेठाण्यांच्या कानावर गेली तेव्हा त्या सर्व एकत्र जमल्या आणि म्हणू लागल्या, अरे, त्या कंगालाकडे अचानक एवढा खजिना कुठून आला? तिने ब्राह्मणांना एक एक दुर्मिळ मोती दक्षिणा म्हणून दिला. चला, आपणच जाऊन तिच्याकडून या खजिनाचे रहस्य जाणून घेऊया. ती भोळी आहे, सहज सगळे सांगून टाकेल. यावर एक जेठाणी म्हणाली, पण आपण तर तिच्या पूजेलाच गेलो नव्हतो, आता कोणत्या तोंडाने तिच्याकडे जाणार? दुसरी लगेच म्हणाली, अगं, काहीतरी कारण सांगू. असे ठरवून त्या चौघी फळे व मिठाई घेऊन राधाच्या घरी गेल्या. त्या म्हणाल्या, माफ कर देवराणी, काही अत्यावश्यक कामामुळे आम्ही तुझ्या पूजेला येऊ शकलो नाही. राधा हसत म्हणाली, दीदी, कधी कधी असे होतेच, यात माफी मागण्यासारखे काय आहे? थोड्या गप्पा झाल्यानंतर मोठ्या जेठाणीने विचारले, देवराणी, एवढ्या मोठ्या पूजेचा खर्च आणि हे दुर्मिळ मोती तुला कुठून मिळाले? देवरांनी पाठवले होते का? राधा मनाने खूप निर्मळ होती. तिने कोणतीही लपवाछपवी न करता सगळे सत्य सांगितले. ती म्हणाली, हे सगळे सासऱ्यांच्या सेवेचं फळ आहे. गंगाजलाच्या प्रतापामुळेच हे सर्व घडले. ही सगळी हकीकत कळताच चारही जेठाण्या एकदम उठल्या आणि म्हणाल्या, बरं देवराणी, धन्यवाद, आता आम्ही निघतो. आपले काम साध्य होताच त्या चौघी बहाणा करून तिथून निघून गेल्या. पण वाटेत नीलम, जी सर्वात मोठी होती, मनात विचार करू लागली, ह्या तिघींना हे रहस्य कळले नसते तर किती बरे झाले असते. मी एकटी श्रीमंत झाले असते. आता काहीतरी असा उपाय करायला हवा ज्यामुळे सगळा फायदा फक्त मला एकटीला मिळेल. तेवढ्यात दुसरी जेठाणी म्हणाली, ऐका ना बहिणींनो, मी ठरवले आहे की उद्याच सासऱ्यांना माझ्या घरी आणणार. कितीही खुशामत करावी लागली तरी चालेल. तेवढ्यात तिसरी लगेच म्हणाली, अगं, तू फारच चलाख होत चालली आहेस. सगळा फायदा एकटीच घ्यायचा विचार आहे का? पण तुझ्या आधी मीच सासऱ्यांना घरी नेईन. उद्या नाही, आजच आणि आत्ताच. यावर त्या तिघी रस्त्यातच सासऱ्यांच्या सेवेवरून भांडू लागल्या. भांडण वाढताना पाहून नीलम मध्ये पडली आणि म्हणाली, थांबा बहिणींनो, अशा भांडणाने काही साध्य होणार नाही. उलट लोकांना आपल्या हेतूची कल्पना येईल आणि आपली थट्टा होईल. माझं ऐका, तुम्ही सगळ्या माझ्या घरी चला. माझ्या डोक्यात एक उपाय आला आहे ज्याने आपली समस्या सुटेल. तिघींनी नीलमचे म्हणणे मान्य केले आणि तिच्या घरी गेल्या. त्या म्हणाल्या, आता सांग दीदी, तुझ्या उपायात काय आहे? सासरे कोणाकडे राहणार? नीलम म्हणाली, ऐका, आपण सासऱ्यांसाठी बोली लावूया. जी सर्वात जास्त रक्कम देईल तिलाच सासऱ्यांची सेवा करण्याचा हक्क मिळेल आणि उरलेल्या तिघींना ती रक्कम समान वाटून दिली जाईल. सर्वांनी याला संमती दिली. मग सगळ्या आपापले दागिने आणि पैसे घेऊन आल्या. एक म्हणाली, माझी बोली 10,000. तर दुसरी म्हणाली, माझी 12,000. तर तिसरी म्हणाली, माझी 15,000. तर चौथी म्हणाली, माझी 20,000. अखेरीस नीलम म्हणाली, माझी बोली 1,00,000 रुपये. नीलमने 1,00,000ची बोली जिंकली आणि दागिने व पैसे मिळून उरलेल्या तिघींना प्रत्येकी हिस्सा दिला. ती म्हणाली, आता तर मी पूर्ण कंगाल झाले आहे. यावर एक जेठाणी म्हणाली, पण तुला लवकरच मिळणारे मोती विकून दुप्पट नफा होईल. दुसऱ्या दिवशी नीलम सासऱ्यांकडे आली आणि अतिशय गोड आवाजात म्हणाली, पिताजी, मी खूप मूर्ख होते. मला माफ करा. तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली होती, पण मी नाकारले.
काल स्वप्नात देवाने माझे डोळे उघडले. आता पुढे मीच तुमच्यासाठी गंगेवरून पाणी आणीन. देवराणीला खूप दिवस झाले आहेत. तिला आता विश्रांती मिळायला हवी. गोपाळदासांना अजूनही मोत्यांच्या रहस्याची कल्पना नव्हती. त्यांनी मनात विचार केला, कदाचित लहान सुनेचा सेवाभाव पाहून हिलाही सद्बुद्धी आली असावी. ते म्हणाले, ठीक आहे मोठी सुनबाई, जसे तुला योग्य वाटते तसेच होऊ दे. मी लहान सुनबाईला समजावतो, पण तुला पाणी इथेच आणावे लागेल. नीलम आनंदाने म्हणाली, ठीक आहे पिताजी. परवानगी मिळताच नीलम आनंदाने फुलून गेली आणि घरी परतली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पती कामावर गेल्यावर ती मडके घेऊन गंगेकडे गेली. गंगाजल आणून तिने घाईघाईने सासऱ्यांना स्नान घातले. मोत्याच्या लालसेने तिने लगेच ओले कपडे पिळले. पण जे घडले ते पाहून ती हादरून गेली. अरे देवा, हे काय चिखल! क्षणातच ती संतापून सासऱ्यांकडे धावत गेली आणि ओरडली, अरे म्हाताऱ्या, आजपासून मी तुझ्यासाठी गंगाजल आणणार नाही. तू तुझी सेवा त्याच सुनबाईला जादूटोण्याला करायला सांग. हे ऐकून सासरे गोंधळले. हे काय सुनबाई, तुला अचानक काय झाले? पण नीलम काही न सांगता पाय आपटत तिथून निघून गेली. ती रडत ओरडत मीना या देवराणीकडे पोहोचली आणि म्हणाली, मी पूर्णपणे लुटले गेले. मीना म्हणाली, काय झालं दीदी, तुझे कपडे चिखलाने का खराब झाले? तेव्हा नीलमने सगळी हकीकत सांगितली. मीना म्हणाली, अगं मग तिने आपल्याला फसवले का? नीलम म्हणाली, नाही, ती इतकी भोळी आहे की एवढा कपट करूच शकणार नाही. मग मीना म्हणाली, तू राधाच्या घरातून मोत्यांचा संदूक चोरून आण. तो विकून तुझे दागिने परत घे. जर तरीही भरपाई झाली नाही तर मी सगळ्यांना सांगून तुझ्या दिलेल्या पैशातून थोडा थोडा हिस्सा परत मिळवून देईन. नीलम म्हणाली, हो, हा उपाय योग्य आहे. मग दुसऱ्या दिवशी पहाटे नीलम चोर पावलांनी राधाच्या घरी गेली आणि मोत्यांचा संदूक उचलून आणला. राधा गंगाजल घेऊन परत आली तेव्हा संदूक गायब पाहून ती चकित झाली. अरे, मोत्यांचा संदूक कुणी चोरून नेला? पण ती गरीब बिचारी काही न बोलता गप्प राहिली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राधा आपल्या सासऱ्यांना अंघोळ घालत असताना नीलम एका ठिकाणी लपून हा सर्व प्रसंग पाहत होती. अंघोळ झाल्यानंतर जेव्हा वृद्ध सासरे आत गेले तेव्हा राधाने सासऱ्यांचे कपडे पिळताच पाण्याचे थेंब मोत्यांसोबतच मौल्यवान हिऱ्यांमध्येही रूपांतरित होताना दिसू लागले. हे पाहून नीलम आश्चर्याने म्हणाली, आश्चर्यच आहे, यावेळी तर तिच्या हातातून मोत्यांसोबत हिरेही पडत आहेत. मोती आणि हिरे पाहून लहान सुनेचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती थेट सासऱ्यांकडे गेली आणि म्हणाली, पिताजी, हे पहा, मोती आणि हिरे. सासऱ्यांनी विचारले, हे मोती आणि हिरे कुठून आले? तेव्हा राधाने घडलेली संपूर्ण घटना सविस्तर सांगितली. इकडे नीलम आपले डोके आपटत आपल्या देवराणी मीनाच्या घरी पोहोचली. तिथे तिच्या इतर 2 धाकट्या देवराण्याही उपस्थित होत्या. त्या तिघी म्हणाल्या, या नीलम दीदी, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. सांगा, आज तुम्ही राधाच्या घरी काय पाहिले? नीलम म्हणाली, मला कळतच नाही की मी जे पाहिले ते वास्तव होते का स्वप्न. आज तर तिला मोत्यांसोबत हिरेही मिळाले आहेत. मीना आश्चर्याने म्हणाली, काय दीदी, तुम्ही खरं बोलत आहात का? नीलम म्हणाली, हो देवराणी, मलाही विश्वास बसत नाही. शेवटी तिच्या हातात असे काय आहे? माझ्या मते तर ती साक्षात देवीच असावी. मीना म्हणाली, मलाही तसेच वाटते. आता आपल्याकडे एकच मार्ग उरला आहे. आपण सगळ्यांनी तिच्याकडे जाऊन माफी मागावी आणि हे रहस्य जाणून घ्यावे. थोड्या वेळाने नीलम आपल्या 3 देवराण्यांसह राधाच्या घरी पोहोचली. पश्चातापाने ती म्हणाली, हे बघ बहीण,
तुझा संदूक सासऱ्यांचे कपडे धुतल्यानंतर तुला मोती मिळाले ते पाहून आम्हाला लोभ झाला. आम्हालाही सासऱ्यांची सेवा करून मोती मिळावेत असे वाटले, पण मला मोत्यांऐवजी चिखल मिळाला. तेव्हा मी तुझा हा मोत्यांचा संदूक चोरून नेला. पण मला हे कळत नाही की कपडे धुतल्यावर तुला मोती आणि हिरे मिळाले आणि मला चिखल का मिळाला. राधा यावर शांतपणे म्हणाली, दीदी, याबद्दल मी काय सांगू. हे असे का होते ते केवळ ईश्वरालाच माहिती आहे. राधाचे उत्तर ऐकताच त्या चौघी स्तब्ध झाल्या. रहस्य जाणून घेण्याच्या नादात चोरलेला मोत्यांनी भरलेला संदूकही आता आपल्या हातातून निसटल्याचे त्यांना उमगले. तेव्हा नीलम संकोचाने म्हणाली, बहीण, या संदूकात खूप मोती आहेत, त्यातील काहीतरी आम्हालाही दे. यावर राधा म्हणाली, का नाही दीदी, जितके हवे तितके घ्या. हे ऐकताच त्या चौघी राधाच्या हातातील संदूकाकडे झडप घालू लागल्या. पण जसेच त्यांनी संदूक उघडला तसे त्यात फक्त दगड भरलेले दिसले. तेव्हा राधा म्हणाली, जेठानी दीदी, गंगेत हिरे मोतीही असतात आणि दगडही असतात. ते सगळे आपल्या कर्मावर आणि नशिबावर अवलंबून असते. म्हणूनच म्हणतात, जशी करणी तशी भरणी. जो जसा कर्म करतो त्याला तसेच फळ मिळते. हे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर शांतता पसरली. त्या एकमेकींकडे पाहू लागल्या. तेव्हा नीलम म्हणाली, मला माफ करा बहिणी, आणि माझे धन परत मिळवण्यासाठी काही उपाय सांगा. माफी मागताना नीलमने बोली लावण्याची संपूर्ण गोष्टही राधाला सांगितली. हे ऐकून उरलेल्या तिघींच्याही डोळ्यात अंजन पडले. त्या ताबडतोब नीलमला म्हणाल्या, आम्ही लोभापोटी तुझ्याकडून घेतलेले धन तुला परत द्यायला तयार आहोत. आम्ही शपथ घेतो की यापुढे कधीही लोभ करणार नाही, तर मनात केवळ सेवाभावच ठेवू. आणि राधा बहीण, तूही आम्हाला माफ कर. राधाचे मन फार मोठे होते. तिने केवळ त्या चौघींना माफच केले नाही, तर त्या दिवशी मिळालेले मोती आणि हिरेही सर्वांना समान वाटून दिले. राधा म्हणाली, आता जा आणि आनंदाने जीवन जगा. पण हे कधीही विसरू नका की माणसाने आपली प्रामाणिकता कधीही गमावू नये. त्या चौघी आनंदाने आपल्या घरी परतल्या. या घटनेनंतर राधा आपल्या नगरात लवकरच आपल्या महानतेसाठी प्रसिद्ध झाली. मित्रांनो, या कथेपासून आपल्याला एक अतिशय खोल शिकवण मिळते. कोणतेही काम लोभाच्या अधीन होऊन करू नये, कारण निस्वार्थ भावनेने केलेले कर्म आणि सेवा नेहमीच फलदायी ठरते. चांगली कर्मे आणि आई-वडिलांची निस्वार्थ सेवा केल्याने जीवन आज नाही तर उद्या नक्कीच उजळते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.